पंचमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। त्यांचा सन्मान करायचा आहे। आदरणीय स्मिताताई वाघ यांचं आगमन झालेलं आहे। कार्य बाहुल्यामुळे त्यांना पुढील कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे त्यांनी अल्पशी भेट देऊन ते जाणार आहेत। भागवतराव बंगाळे आदरणीय भागवतजी बंगाळे यांचं देखील आगमन झालेलं आहे। मनापासून आम्ही स्वागत करतो। झालेलं आहे मनपूर्वक स्वागत। आदरणीय स्मिताताई वाघ लोकसभेचे खासदार यांचा हा बहुमानाचा सन्मान होत आहे। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आपण या सभागृहामध्ये आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहात। आपलं काही स्मिताताई वाघ यांचा आयोजकांच्या वतीनं हा सन्मान आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं संपन्न होत आहे। आणि या कार्यक्रमाला या सोहळ्याला आपली उपस्थिती एक निश्चितच आनंद द्विगुणित करून गेली। भागवतजी बंगाळे उद्योगपती जळगावचे एक नामवंत नाव भागवतराव बंगाळे यांचं स्वागत करतायत। आरकेजी माणसाच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया। आपले जुने सहकारी आणि जळगाव शहरातील नामवंत उद्योगपती आदरणीय भगवान आपण त्यांना ही अनुभूती देत आहोत। आणि त्यांच्यावरती अतूट प्रेम करणारा हा सहकारी यांना कामगिरीवर जायचं असल्यामुळे त्यांना ड्युटी याचा वागावं लागतात म्हणून त्यांनी विनंती केली। जळगाव शहराचे विद्यमान आमदार यांचं मनापासून स्वागत। आदरणीय राजू बाबा भोळे आपल्या सगळ्यांत एक नेता, जनसामान्यांचा नेता, अतूट प्रेम असलेले आपले आमदार साहेब आदरणीय राजू बाबा भोळे आमदार साहेब यांचं मनापासून स्वागत।
केंद्रावर उपस्थित असलेले आपल्या महामंडळाचे महाव्यवस्थापक देवदत्त साहेब, त्यानंतर जळगावचे माजी विभागनियंत्रक कापसे साहेब आणि इतर मान्यवर आणि उपस्थित जळगाव जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेरून आलेले सर्व आपले एसटी कामगार बंधूंनो आणि आर के पाटील यांच्यावर प्रेम करणारे एसटी व्यतिरिक्त इतरही त्यांचे या जळगाव शहरातील संबंध त्याप्रमाणे नातेवाईक सर्वच या जळगाव शहरामध्ये या ठिकाणी कार्यक्रमामध्ये मी सोपान देऊन आर के पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. तोच संबंध आला. माझी सेवा महाराष्ट्रातल्या इतर कर्मचाऱ्यांपेक्षा वेगळी असल्यामुळं आगारातील बहुसंख्य विभागाचा एक लाभ कॅन्डिडेट होतो. त्यामुळे या आगारामध्ये मला एक चांगली वागणूक मिळत होती. आर के पाटील आणि त्यावेळेस वाहन होते. आमचे संबंध आले आणि एक मैत्री जमली. ते कामगाराचे एक नेते होते. माझी एक प्रवास तक्रार झाली तर त्या प्रवास तक्रार त्या मला त्यांनी असा विचार केला नाही की आपण फक्त जळगाव विभागाचे अध्यक्ष आहोत. ते कामगार समितीचे अध्यक्ष होते आणि ती तक्रार त्यांनी हातात चुटकी सस्य मिटवली. तेव्हापासून मला असं वाटतं की ते आज सेवानिवृत्त होत आहे. आपल्या एसटी कर्मचाऱ्यांचा यामध्ये खूप तोटा आहे की पाटील साहेब सी एसटी कर्मचाऱ्यांच्या सहानुभूतीपूर्वक त्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी तुम्ही कुठे रस्त्यातही सांगितले तरी ऐकून घेत होते आणि ते सोडवण्याचा कसोटीने प्रयत्न करत होता. तो एक आधार आजपासून संपला. त्यामुळे निश्चितच आपल्या कामगारांचं एक नुकसान होईल. पाटील साहेब आपण शेवटून होतात दैनंदिन तुमचा जो कारभार आहे त्यातून आता तुमचं उद्यापासून एक नवीन आयुष्य सुरुवात होत आहे. या नवीन आयुष्याला इतर जमलेले उपस्थित सर्वच शुभेच्छा देणारच आहेत. तरी सुद्धा मी सर्वांच्या वतीनं पाटील साहेबांना शुभेच्छा देताना एवढंच म्हणत त्यांच्या उर्वरित आयुष्यातील आनंद हा विघ्नहर्त्याच्या काळात विशाल असावा. अडचणी त्या उदराप्रमाणे लहान असत. यांचं आयुष्य आणखी गजानच्या जोडीत लाभलचक आणि आयुष्यातला प्रत्येक क्षण मोदकाप्रमाणे गोड असावा. या आणि अशा प्रकारच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा. श्रीगोंद आगाराच्या वतीनं या गाडीचे चालक कैलास शिंदे, चालक क्रमांक 1083, वाहक 2771 सर्व प्रवाशांचं हार्दिक स्वागत करत आहे. गाडी जळगाव ते श्रीगोंदा. गाडीचा मार्ग नेरी, पौर, फतापूर, अजिंठा, शिल्लोड, औरंगाबाद, नेवासपाटा, वडाळा, वडगाव, अहमदनगर, पारगाव मार्गे श्रीगोंदा. या गाडीचं महामंडळ ठरवलेल्या तिकिटाप्रमाणे दरपत्रक याप्रमाणे राहील आणि मग मी नेरीपासून ते श्रीगोंदापर्यंत पूर्ण सर्व दरपत्रक एका शब्दामध्ये सांगून टाकत होतो. ज्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक अर्ध तिकीट असेल त्यांनी याचे नियमित तिकीट राहील. अंदाज अपंगासाठी तिकिटामध्ये 75% सवलत राहील. महाराष्ट्र शासन श्री संत गाडगेबाबा लांबी स्वच्छता अभियान या गाडीतून एसटी स्वच्छता म्हणून राबवले जाते. कृपया प्रवास करताना गाडीमध्ये कोणत्याही प्रकारची घाण करू नका, थोडू नका, वाहतूक नका. जे नागपूर या कार्यक्रमाला विशेष आम्हाला कल्पना चालू वाहनातून विशेषतः चालकाच्या माध्यमातून प्रवाशांनी शहराच्या कोणत्याही भागात हा प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करू नका. ते आपल्या दृष्टीने आमच्या दृष्टीने आणि एसटी महामंडळाचं नुकसान सुटे पैसे सुरक्षित वेळेवर होईल यासाठी एसटी महामंडळाच्या वतीनं सर्व आदरणीय चंद्रकांतजी आगमन झालेला आहे. माननीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे साहेब, आदरणीय चंद्रकांतजी सोनवणे आणि आता कोकणा विधानसभा या आपले गौरवमूर्ती आर के पाटील यांचे सन्मान आणि स्वागत केलं आहे.
पाटील परिवाराच्या वतीनं आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. आमदार गटाचा शाल भोपळे आणि गजानन महाराजांची एक मूर्ती त्यांना आपण अर्पण केलेली आहे. कार्य बहुल्यामुळं अण्णासाहेबांनी हजेरी दिली आणि रवंदरे अण्णासाहेब आमचे एसटी सेवावृत्त कर्मचारी संघटनेचे रेकॉर्डिंग चालू होते स्वागत असताना ते बोलत असतात हे घेऊन घ्यायचे म्हणजे ते एक रेकॉर्ड होतं तसंच कॅमेरा इकडे या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात ज्यांनी एस टी महामंडळात आपल्या आयुष्याची एस टीची नोकरी केली आणि नोकरी करत असताना असंख्य कामगारांना आपल्या कर्तृत्वानं न्याय मिळवून देण्याचा सातत्यानं प्रयत्न केला आणि ते राज्याच्या उपाध्यक्ष या पदापर्यंत एका कामगार संघटनेच्या माध्यमातून पोहोचले. ते सन्माननीय राज्य सरकार मूर्ती ज्यांच्या सेवाभूती कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित आहात ते सन्माननीय आरके दादा अर्थातच आमचे सर्वांचे राजू दादा आणि या ठिकाणी ज्यांच्या बोलण्यामुळे मला एक वेगळी ऊर्जा निर्माण होते जे खरोखर माझ्यासाठी एस टीची नोकरी करत असताना गॉडफादर ठरलेले आहेत आणि ठरतील आणि ज्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतील असे एस टी महामंडळाचे माजी उच्चपदस्थ अधिकारी ज्यांचं मी आजही घरी जाऊन मार्गदर्शन घेत असतो, आशीर्वाद घेत असतो, हक्कानं जात असतो आणि हक्कानं मला त्यांचं मार्गदर्शन सातत्यानं लाभत असतं आणि ज्यांच्या जीवावर आपण भारी पडतो असं म्हणतो ना ते लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय ज्यांना समग्र महाराष्ट्र राज्य प्रशासनाच्या अधिकारी म्हणून ओळखतात ते आदरणीय देवदत्तजी साहेब. यानंतर ज्यांना मी एसटीत नसताना ज्यांची माझी ओळख होती, माझे एसटीत काका कार्यरत असताना ज्यांच्याकडे माझ्या जाण्याचा संबंध येत होता आणि ज्यांनी आज येताना मला नावानिशी ओळखलं, एवढंच नव्हे तर इनिशियल सांगण्याचा प्रयत्न केला आणि ओळखलं ते एस टीचे माझे विभाग नियंत्रक जळगाव विभागाचे सन्माननीय आदरणीय एस.वाय.जी नापे साहेब आणि तसंच तिसरी त्रिमूर्ती जी खरोखर आजही मला कुटुंब प्रमुख आहात. माझ्या मोठ्या भावाला आगार प्रमुख होते आणि आजही मला कुटुंब प्रमुख म्हणून मार्गदर्शन करतात ते सन्मान्य जाधव बापू आणि व्यासपीठावरील मान्यवर. तसेच या कार्यक्रमाला ज्यांच्या उपस्थितीमुळे खरी शान लाभ होते, खरा अर्थ लागतोय ते असंख्य या महाराष्ट्राच्या एस टीला लोकवाहिनीला आपल्या कार्यकर्तृत्वानं चालक वाहक जे महाराष्ट्र राज्याची जीवनवाहिनी करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रामाणिक कर्तृत्वातून ते उपस्थित असंख्य माझे एस टी चालक वाहक कर्मचारी यांत्रिक बंधू आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या भगिनी आज आरके दादांचा सत्कार म्हणत सत्कार आज अशा व्यक्तिमत्वाचा सत्कार आहे की त्या व्यक्तिमत्वानं आपल्या कर्तृत्वानं नेतृत्वानं आणि वक्तृत्वानं आणि दातृत्वानं आपल्या नावाला एक ओळख दिली. महाराष्ट्र राज्यात अनेक आरके पाटील असतील, आमच्या जळगाव विभागात प्रत्येक आगारात एक दोन आरके पाटील असतील, परंतु नोकरी करत असताना साहेब कुठे विषय झाला आरके पाटील कोण तर फक्त एकच नाव डोळ्यापुढे येतं आणि ते म्हणजे फक्त राजू दादा राजेंद्र काशीनाथ पाटील. हे नाव डोळ्यासमोर येत नाही तर हे व्यक्तिमत्व डोळ्यासमोर उभं असतं. म्हणून आयुष्यात कार्यकर्तृत्व असं करा, आपल्याला मिळालेला पगाराला असा पद्धतीने न्याय द्या की ते जर नाव इनिशियली जरी घेतलं गेलं तर तुमचं चारित्र्य तुमचं व्यक्तिमत्व उभं राहिलं पाहिजे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय राजूदादा जे आमचे वेळोवेळी मार्गदर्शक ठरले आहे. शिक्षकाचा मुलगा शिक्षक होतो, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, इंजिनियरचा मुलगा इंजिनियर होतो, त्याचं फारसं कौतुक नसतं. परंतु ज्यावेळेस सर्वसामान्य छोटा रोजगार करणाऱ्याचा मुलगा ज्यावेळेस मोठा इंजिनियर डॉक्टर होतो त्यावेळेस त्याचं कौतुक असतं. त्याच पद्धतीनं राजकीय वारसा नसताना आरके पाटील हे राज्याचे उपाध्यक्ष झाले एस टी कामगार सेनेचे, ते त्यांच्या कर्तृत्वानं झालं आणि हा आदर्श आपण डोळ्यापुढे घेतला पाहिजे. आणि हे बरोबर त्यावेळेसच होत असतं ज्यावेळेस तुमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतीच्या भावना त्या प्रामाणिक असतात आणि त्या प्रामाणिक भावनांच्या फलित म्हणून आज आरके दादा या मोठ्या पदावर झाले. आणि मी तर म्हणेन की मी जळगाव जिल्ह्यात एस टी महामंडळाचे एरंडोला कंडक्टर म्हणून जरी
म्हणून म्हणतात ना, जय अंगी मोठेपणा दया यातना घडीनं, लहानपणा वेगा देवा भूमी साकारीचा रवा, येरावा तर रत्नवर त्याची अंकुशाचा माळ. म्हणून राजादादा ही जबाबदारी मोठी पार पडत असताना तुम्हाला येणाऱ्या काळात सामाजिक राजकीय दृष्ट्या कर्मचाऱ्यांसाठी खूप काही करायचं आहे. जे तुम्ही केलंय त्याची पावती आज या उपस्थित जनसमुदायाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समक्ष आहे. आणि बोलण्यासाठी भरपूर मंडळी असताना या वेळेचा दुरुपयोग होऊ नये म्हणून मी थांबत असताना एवढंच म्हणेल राजू दादा की जिंदगी की खूबसूरती ये नहीं कि आप कितने खुश हैं, जिंदगी की खूबसूरती ये नहीं कि आप कितने खुश है, बल्कि जिंदगी की खूबसूरती ये है कि आपसे लोग कितने खुश है. आणि म्हणून राजू दादा तुमच्यामुळे या उपस्थितांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ती तुमच्या आयुष्याची प्रथमाची कर्तृत्वाची पावती आहे. आणि म्हणून तुमच्या कार्यकर्तृत्वाला सलाम देतो. बोलण्यासाठी एवढं आहे की जे एक शब्दात मांडू शकत नाही म्हणून वेळेचा अभाव आहे, दडपण आहे त्यांच्याकडनं. तरी मी थांबतो. येणाऱ्या काळात जर पुन्हा कुठेतरी माझ्या चांगल्या अधिकाऱ्यांबद्दल चांगल्या कर्तृत्ववान कर्मचाऱ्यांच्या नेत्यांबद्दल कोणी संधी मिळते नक्कीच बोलेल. राजूदादा उर्वरित आयुष्य तुम्हाला सुख समृद्धी आरोग्याचं जावं, भरभराटीचं जावं आणि तुम्हाला उदंड निरोगी आयुष्य लाभो. हे बोलत असताना उर्वरित आयुष्यात राजकीय दृष्ट्या जर वाटचाल केली त्याच पद्धतीने तुमची वाटचाल दिसतेच आहे. त्या राजकीय वाटचालीला देखील मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. राजूदादा उदंड आयुष्य तुम्हाला वहिनी साहेबांना लाभो. आणि जर एकच मागणी उच्चपदस्थ अधिकारी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने एकच मागणी करतो. जरी एसटीचे प्रशासकीय विद्यमान अधिकारी नसेल तरी एक मागणी करतो जी सर्वसामान्यांची मागणी. राजूदादा लक्ष द्या. मला एकच म्हणायचं आहे की एसटीचा कर्मचारी ऑन ड्युटी काम करतो त्यावेळेस लालपरीवर काम करतो, एशियावर काम करतो, शिवशाहीवर काम करतो, शिवाईवर काम करतो, शिवनेरीवर काम करतो, राजवाडीवर काम करतो. त्याच्या पगारात कुठलीही वाढ होत नाही. त्याला तोच दिवस असतो, तोच त्याचा कामगिरी भरता असतो. मग सेवानिवृत्तीनंतर तो व्यक्ती ज्यावेळेस एसटी मधून फिरतो तर त्यावेळेस त्याला एसटी मधून फिरण्याकरता शिवाईचा टप्पा भाडा वेगळा, शिवनेरीचं भाडं वेगळं, तो डिफरन्स तिकिटाचा टप्पा वेगळा. ही एक मागणी जास्त मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी असेल एवढा हात जोडून विनंती करतो. आणि विद्यमान कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचा पुन्हा सातत्याने तुम्ही प्रयत्न करावा ही अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर पुढचा सन्मान आपण करणार आहोत. महामंडळाचे माजी श्री साहेब देवर स्वामी संचालक आणि जळगाव विभागाचे त्यांचं घट्ट नातं आहे असे आमचे MP देवधर साहेब यांचा सन्मान आपण करणार आहोत, सत्कार करणार आहोत. संजीव पाटील यांच्या शुभ हस्ते मी संजयला विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावरती जाऊन देवधर साहेबांचा सन्मान करावा. मंचावरती बसावं. आदरणीय श्री गजानन माने साहेब राज्य सल्लागार सेना आघाडी मुंबई यांचं भूषण पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती आदरणीय भिडवे साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. गौरव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मंचावरती येऊन आदरणीय भिडवेजी साहेब यांचा सन्मान करावा. गौरव पाटील. जळगाव विभागाचे माजी विभागीय कामगार अधिकारी आदरणीय देशमुख साहेब यांची औरंगाबाद येथून राजेश साहेब विनंती या सभागृहाचे संचालक आहेत राजेश.
कामगार प्रमुख त्यानंतर PM बहागे माजी सरपंच आणि प्राचार्य शिक्षण कृपया घटनावरती आणि या कार्यक्रमाचे सन्माननीय सर्व विचारमंच आणि उपस्थित मित्रमैत्रिणी, आजचा हा जो सेवानिवृत्तीचा सोहळा आहे हा एक त्याने ते चालून 37 वर्ष जी सेवा व्यक्तिमत्वाची केली, परंतु त्याचबरोबर त्यांनी या वाहक असतील, चालक असतील किंवा त्याचे कर्मचारी असतील यांची सुद्धा किती देखभाल केली आहे, यांचे किती समस्या सोडवले आहे याचा हा समोर बसलेला जनसमुदाय हा याचा दाखला आहे. असो आगे साहेब आताच या ठिकाणी मी त्यांना बोललो की आता तुमचा हा एक फर्स्ट इनिंग संपलेली आहे आणि समाजसेवेची राजकारणाची सेकंड इनिंग आपण दमदारपणे या ठिकाणी सुरुवात करावी, त्यांना आपण सर्वांनी सहकार्य करावे असे आणि त्यामध्ये यशस्वी होईल अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रतनजी कोळी साहेब आणि पंढरी अण्णा यांचं आगमन झालेलं आहे. मनापासून आम्ही त्यांचं स्वागत करतो. आजच्या कृतज्ञता सोहळ्याचे केंद्रबिंदू आर.के. पाटील तसेच या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या सावलीत आम्ही काम केलं असे सेवानिवृत्त युवा नियंत्रक नागदे साहेब, तसेच आंबे आहारात असताना ज्यांनी आम्हाला एसटीचं बरंचसं ज्ञान शिकवलं असे व्यवस्थापकीय संचालक म्हणून रिटायर झालेले माननीय देवधर साहेब, तसेच माझे मित्र वेळचे जाधव साहेब, नंतर सुभाषजी जाधव, नागपूरहून आलेले देशमुख साहेब, योगराजजी पाटील साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व सेवानिवृत्त एसटी कर्मचारी आणि आज रोजी कामगार असलेले सर्व एसटीतील कर्मचारी आणि उपस्थित भगिनींनो, बोलताना एक स्वाभिमान वाटतो की आर.के. पाटील ही जी व्यक्ती आहे जळगाव महानगरीचे नगरसेवक राजेंद्र घोगरे पाटील यांचं आगमन झालेलं आहे आणि मंचावरती आपण त्यांना विराजमान करत आहोत. त्यांचं मनापासून स्वागत आणि त्यांचं स्वागत करतील डॉक्टर रमेश पाटील. मी डॉक्टर साहेबांना विनंती करतो त्यांचं स्वागत करावं. विजय पाटील सर त्यांनी कृपया राजेंद्र घोगरे पाटील यांचं सन्मान करावा. विजय पवार जे गोंधळाला उपस्थित आहे त्यांचा सन्मान रतन कोळी यांनी करावा.
यज्ञेंद्र